नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण अगदी सुंदर आणि सोप्या अशा पारंपरिक रांगोळ्या पाहणार आहोत. भगवान विष्णूंचा जो विष्णुप्रिय शंख आहे त्याच्या आज आपण रांगोळ्या पाहणार आहोत. खूप सोप्या अशा रांगोळ्या आहेत आणि या सर्व डिझाईन्स तुम्ही फक्त देवघरासमोरच काढू शकता. या ट्रेडिशनल रांगोळ्या आहेत आणि ह्याच्यातून आपल्याला कोणाचाही अपमान करायचा नाही किंवा जे शुभचिन्ह आपण काढतोय ते आपण दरवाजात काढू नाही शकत. तर प्लीज सगळ्यांनी लक्षात ठेवा, या रांगोळ्या फक्त देवघरासमोरच बनवा. तर सगळ्यात पहिली आपली जी रांगोळी आहे, ही रांगोळी बहुतेक सगळ्यांनाच माहीत असेल, कारण की आपण लहानपणापासून जेव्हा रांगोळ्या शिकतो तेव्हा आपण ह्याच रांगोळ्या बनवतो सगळ्यात आधी. तर ही एक सुंदर आणि सोपी अशी रांगोळी आहे. ज्यांना ज्यांना अजूनही माहीत नसेल त्यांच्यासाठी. तर बघा, तुम्ही नक्कीच आजच्या सर्व डिझाईन या देवघरासमोर बनवा, कारण आता श्रावणही चालू आहे आणि श्रावणात आपण हे सगळे शुभचिन्ह आपल्या देवघरासमोर बनवायलाच पाहिजे. तर तुम्ही पाहू शकता आपली सुंदर अशी रांगोळी रेडी आहे. पुढची आपली डिझाईन छोटीशी सिंपल आणि अगदी छान दिसणाऱ्या अशी शंखाचीच आहे. सगळ्याच डिझाईन या शंखाच्या आहेत. जेवढेही डिझाईन मला माहीत होते शंखाचे आज, तेवढे मी सगळ्या तुम्हाला दाखवलेले आहेत. अगदी सुंदर सुंदर आणि बेसिक डिझाईन्स मी तुम्हाला दाखवलेले आहेत. असं पण नाही आहे की फार अवघड पण मी दाखवलेले नाही आहेत. त्यामध्ये तुम्ही नक्की सगळ्यांनी बनवा. यामध्ये तुम्हाला जर कलर वापरायचे असतील, कलर भरायचे असतील ना, तर तेही तुम्ही भरू शकता. पण मी जास्त कुठल्याही डिझाईनमध्ये आजच्या कलर वापरलेले नाही आहेत. एकच डिझाईन आहे त्यामध्ये मी कलर वापरलेले आहेत. पण या डिझाईन अशाही छान दिसतात. तुम्ही विदाऊट कलरही या फक्त यूज करू शकता. फक्त 2 कलर वापरा, ते पण डॉट्ससाठी, रेड आणि येल्लो. कारण पूर्ण व्हाईट रांगोळी पण ठेवायची नसते, त्यामुळे तुम्हाला डॉट्ससाठी तरी रेड आणि येल्लो कलर वापरावा लागेल. आजच्या रांगोळ्या ह्या फक्त आता श्रावणातच काढाव्या अशा नाही आहेत. तुम्ही ह्या डेलीसाठी पण काढू शकता. जेव्हाही देवघरासमोर तुम्हाला डिझाईन पाहिजे असतील तेव्हा तुम्ही ह्या रांगोळ्यासुद्धा वापरू शकता. कारण हे सगळे शुभचिन्ह आहेत. तर हे देवघरासमोर तुम्ही काढले तर नक्कीच चालून जातील आणि नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक छान अशी कमेंट करून मला कळवा. तर ही पण एक सुंदर अशी डिझाईन आहे. शंखाची खूप छान अशी दिसणारी डिझाईन आहे. यामध्ये आपण थोडेसे फिंगर रांगोळीचे आकार वापरलेले आहेत. थोड्या क्रिएटिव्ह वेने आपण डिझाईन बनवायला पाहिजे. ट्रॅडिशनल वेने तर आपण नेहमीच बनवत असतो, म्हणजे खूप साऱ्या रांगोळ्या आहेत आपण ज्या की त्या जशाच्या तशाच बनवाव्या लागतात आपल्याला. काही ट्रॅडिशनल आहेत त्या. तर ह्यामध्ये काही असं नाही आहे. तर थोडंफार मी ह्यामध्ये क्रिएटिव्हिटी वापरलेली आहे. इथे आपल्याला फुलं बनवायचे आहेत साईडला या शंखाच्या बाजूला. ही पण खूप सुंदर अशी रांगोळी आहे मैत्रिणींनो. अगदी सिंपल आहे आणि पटकन होतील या डिझाईन बनवून. असे काही जास्त वेळ पण तुम्हाला लागणार नाही या डिझाईन काढायला. तर पाहू शकता आपली ही पण डिझाईन तयार आहे. पुढची आपली छोटीशी सिंपल अशी शंखाची डिझाईन आहे. अगदी बेसिक डिझाईन आहे ही पण. तुम्हाला आठवडाभर पुरतील एवढ्या आजच्या डिझाईन्स आहेत. जवळजवळ 8 डिझाईन आहेत आजच्या शंखाच्या आणि सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या शंखाच्या डिझाईन्स आहेत. त्यातलं तुम्हाला जो ही डिझाईन आवडेल ती नक्कीच ट्राय करा. तुम्हाला आवडलं तर तुम्ही यामध्ये कलर्स पण वापरू शकता. पण मग मी कलर्स वापरले ना तर माझा भरपूर टाईम जातो, त्यामुळे मी जास्त कलर्स वगैरे वापरले नाही. नेक्स्ट आपली डिझाईन आहे ती 5 ते 1 टिपक्यांची आहे. आणि बघा, मी पहिल्या डिझाईनमध्ये तुम्हाला एक्सप्लेन नव्हतं केलं कशा पद्धतीने टिपके काढायचे आहेत. तर इथे आपल्याला 5 ते 1
म्हणजे 5 4 3 2 1 अशा पद्धतीने सिंपल पद्धतीने डॉट्स काढायचे आहेत. आणि ही तर आपली अगदी बेसिक आणि ट्रॅडिशनल रांगोळी आहे. ही पण सर्वांना माहीत असणारीच रांगोळी आहे. त्यामुळे थोडीशी बॅकला ठेवली होती मी. आणि पहिली आणि ही डिझाईन ऑलमोस्ट सेम आहे, फक्त थोडंसं आकार वगैरे यामध्ये चेंज केलेले आहेत. तर ही पण सुंदर डिझाईन आहे, नक्की ट्राय करा. आणि ह्यामध्ये तुम्ही कलर्स वापरू शकता. तुम्हाला आवडेल तसे कलर्स तुम्ही यामध्ये भरू शकता. पण माझा जास्त टाईम जातो, त्यामुळे सगळ्याच डिझाईनमध्ये मी कलर्स वापरू शकत नाही. नाहीतर मग एक एक डिझाईन मी तुम्हाला 5-5 मिनिटाची दाखवावी लागेल. पुढची डिझाईन आपली सुंदर आणि सिंपल अशी आहे. ही पण छान डिझाईन आहे. ही छोटीशी आहे पण खूप सिंपल आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या डिझाईन्स तुम्हाला आवडल्या तर नक्की मला छोटीशी कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुमचा जो मला रिस्पॉन्स मिळतो आहे, तुमच्या ज्या कमेंट्स असतात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. असंच प्रेम आणि आशीर्वाद तुमचे कायम माझ्या पाठीशी असू द्या. आणि नेहमीच तुम्ही सुंदर सुंदर रांगोळ्या तुमच्या दरवाजासमोर बनवा, देवघरासमोरही बनवा. यासाठी मी छान छान अशा रांगोळ्या तुमच्यासाठी रोज घेऊन येणार आहे इथून पुढे. तर त्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आजचा व्हिडिओ आवडला तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला पण नक्कीच शेअर करा. तर आजच्या सर्व डिझाईन सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. आजच्या रांगोळ्याही नक्की एकदा देवघरासमोर काढून पहा. तर थँक्यू सो मच. चला, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा सुंदर आणि सोप्या नवीन रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत सर्वांनी रांगोळ्यांची प्रॅक्टिस करा, छान छान रांगोळ्या काढा आणि खुश राहा. टेक केअर. बाय बाय.